मी पत्र देणारा माणूस नाही, मी बसून काम करून घेणारा माणूस आहे की मी मुल्ला कॉलनी मधला ओपन पेज ते गुंड लोक खात होते तिथं पूर्वी गोरगरिबाचे लग्न होत होते, गार्डन होता छोटासा, गेट बीट होते तिथं गोरगरिबाचे लग्न कार्यक्रम होत होते. या गुंड मवाली लोकांनी तोडलं, त्याला मी वाचवलेलं आहे. संपूर्ण मुल्ला कॉलनीला ही बाब माहीत आहे. तिथं महापालिकेसमोर ऑन ड्युटी असताना सुद्धा मी उपोषणाला बसलो. यूथ मीडिया मराठी ब्रॉट टू यू बाय युनायटेड सिटी हॉस्पिटल, अहिल्यानगर. नमस्कार. युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण पाहतोय की सर्वत्रच या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला दिसतंय. सध्या आपण प्रभाग क्रमांक 4 अर्थातच मुकुंदनगर मध्ये आहोत आणि आपल्यासोबत सय्यद हाफिजुद्दीन सय्यद राजा हे आहेत आणि हे सध्या ओबीसी प्रवर्गातून प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी करतायत. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात, आपण इतकी वर्ष महानगरपालिकामध्ये सेवा केली, सेवानिवृत्त झाल्यानंतर लोक आराम करतात किंवा आपल्या कुटुंबाला वेळ देतात, तुम्ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलाय, काय नेमकं कारण आहे? याचं कारण असं आहे की इथं जे बी नगरसेवक झाले त्यांनी फक्त इलेक्शन पुरता लोकांचे हात जोडले, निवडून आले आणि स्वतःचं घर भरायचं काम केलं. परंतु माझी एक अशी महानगरपालिकेत छवी आहे की मी स्वच्छ आहे, कोणाचा रुपया खाल्लेला नाही. आणि मग माझी इच्छा एक आहे की इथले लोक जे आज रस्ते नाही, गटरी नाही, ड्रेनेज व्यवस्थित नाही, हे सर्व काम करण्यासाठी मला सर्व माहिती आहे कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने, कोणाकडून कसे कामं करून घ्यायचे. त्याकरिता मी सदरचा इलेक्शन फॉर्म भरलेला आहे व मी मुकुंदनगर वासियांकडून एक इच्छा ठेवतो की मला मुकुंदनगरच्या लोकांनी निवडून दिल्यास मी त्यांना रस्ते, पाणी, वीज, संपूर्ण सर्व सुविधा देईन. कचरा गाड्या दररोज प्रत्येकाच्या दारापुढे येईन. हे सर्व सुविधा देण्यासाठी मी भक्कम आहे, सक्षम आहे आणि त्याकरिता मी हे काम करण्यासाठी उभा आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो की ज्या पद्धतीने तुम्ही एक अजेंडा तयार केलेला आहे, कोणती कोणती कामं तुम्ही करणार आहेत. आपण जर पाहिलं तर तुम्ही 40 वर्ष महानगरपालिकेमध्ये सर्व्हिस केली आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच सोबत सामाजिक कार्यात देखील ऍक्टिव्ह होता. लोकांच्या भेटीगाठी, लोकांना मिळणं, लोकांच्या सुखादुःखात सामील होणं, यांच्या व्यतिरिक्त अशी कोणती कामं आहेत सामाजिक कार्य जे तुम्ही केलंय आणि त्याची दखल नागरिकांनी घेतली असेल? मी पहिल्या इरिगेशन जे मशीद आहे तिथं इरिगेशन विभागाचे 3 शेड मोठाले होते. ती मशीद फार छोटी होती. ते मशिदीचं म्हणजे नमाजला लोकांना जागा पुरत नव्हती. मी तिथले हाफिज बुरहान मौलाना यांना विचारत मी ते शेड मी मंत्रालयात जाऊन त्याचा पाठपुरावा करून 3ही शेड मंत्रालयातून ऑर्डर आणून हटवले. पहिला. दुसरा मुद्दा असा की मी आलमगीरला पाणी नव्हतं प्यायला लोकांना, तर मी 8 महिने तिथं पाणी पुरवलं. हाफिज शब्बीर मौलाना मोठ्या मशीदचे, त्यांच्या सांगण्यावरून. तिसरा मुद्दा की मी मुल्ला कॉलनीमधला ओपन पेज ते गुंड लोक खात होते तिथं पूर्वी गोरगरिबाचे लग्न होत होते, गार्डन होता छोटासा, गेट बीट होते तिथं गोरगरिबाचे लग्न कार्यक्रम होत होते. या गुंड मवाली लोकांनी तोडलं, त्याला मी वाचवलेलं आहे. संपूर्ण मुल्ला कॉलनीला ही बाब माहीत आहे. आज मुल्ला कॉलनीतले लोक सर्व तिथले रहिवासी माझ्या पाठीशी उभे आहेत. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की ज्या पद्धतीने तुम्ही कामांचा उल्लेख केला, आता जर आपण पाहिलं सद्यस्थिती जर पाहिली तर मुकुंदनगर जर पाहिलं आपण प्रभाग क्रमांक 4, तर मुकुंदनगर मधील खऱ्या समस्या कोणत्या आहेत असं तुम्हाला वाटतं? एक असे की पंकज जावळे आयुक्त असताना हे नसीम खान हे स्वतः तिथं गेलते बाया घेऊन पाणी नाही म्हणून, परंतु त्यांनी हाकललं होतं त्यांना. म्हणून मी त्या लेडीज करता तिथं महापालिकेसमोर ऑन ड्युटी असताना सुद्धा मी उपोषणाला बसलो हे नागरिकांकरिता. आणि त्यानंतर यांनी मला कुणी साथ दिली नाही. तर माझी एक चिकाटीची जिद्द आहे की लोकांना पाणी भरपूर मिळावं, कारण महापालिकेने 1500चे 2400 रुपये पाणीपट्टी केलेली आहे. ती पाणीपट्टी देखील मी निवडून आल्यावर कमी करेन.
दुसरी गोष्ट, आज मी तिला सर्वांची घरपट्टी वाढवलेली आहे. ते मी पूर्वीप्रमाणे त्यांची घरपट्टी दुरुस्त करून देईन. त्यांना मी या म्हणजे ठामपणे सांगतो कोणत्या पद्धतीने करायचं आणि काय. मी पत्र देणारा माणूस नाही, मी बसून काम करून घेणारा माणूस आहे. त्यामुळे लोकांनी माझी जास्तीत जास्त दखल घेऊन माझ्या शिट्टी या चिन्हावर मतदान देऊन मला सहकार्य करून निवडून आणावं. एक वेळ संधी द्यावी, मी त्यांना या संधीचं सोनं करून दाखवीन, ही माझी भूमिका आहे. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात की मी पत्र देणारा व्यक्ती नाही, तर मी बसून काम करून घेणारा व्यक्ती आहे. तर जसं तुम्ही उल्लेख करताय तुमच्या एक्सपिरियन्सचा, तुम्ही केलेल्या कामांचा, तर एकंदरीत जे सध्या उमेदवार आहेत तुमच्या समोरचे ते तरुण उमेदवार आहेत, युवा आहेत. तर आपले जे युवक आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून, ते युवकांना काय संदेश द्याल? जे युवक मुलं आहेत, आज मितीला मुकुंदनगरमध्ये इतके शिकलेले पोरं आहे, कोणी BCom आहे, BA, कोणी MBA, परंतु त्यांना रोजगार नाही. या गोष्टीवर कोणताही नगरसेवक त्यांच्यावर लक्ष केंद्रित करत नाही. परंतु मी जर निवडून आलो, त्या मुलांना दाखवीन की बाबा रेल्वेमध्ये भरती आहे, ST मध्ये भरती आहे, जिथं मी भरती आहे तिथं तुमच्यासाठी मी प्रयत्न करीन, त्यांना कामधंदा रोजगार उपलब्ध करून देईन. जर नाही झालं तर MIDC मध्ये जे फॅक्टऱ्या पण पडलेले ते मी सहकार मंत्र्यांना त्यांना भेटून त्या चालू करून हे गोरगरिबांचा घराचा निवारा करण्यासाठी पूर्णपणे साथ खंबीरपणे देईन, एवढं मी संपूर्ण मुकुंदनगर वासियांना सांगतो. निश्चितच एकदम शेवटचा प्रश्न आता, जे उमेदवार आहेत तुमचे, जे स्पर्धक आहेत, आपण विरोधक म्हणणं टाळू, स्पर्धक आहेत, त्यांना चॅनलच्या माध्यमातून काय सांगा? कारण कसं आहे की त्यांना जर निवडून आले तर काम शिकायला त्यांना 3 वर्ष लागतील. त्यानंतर त्यांना थोडंसं कळलं की कोणत्या साहेबाकडं कोणतं काम आहे आणि कोणाकडं काय द्यायचं, ते शिकून यादी बिदी दिवस तर त्यांना 3.5-4 वर्ष होतील आणि 5व्या वर्षी ते बाहेर होऊन जातील. त्यापेक्षा मी जो आहे, मला सर्व बिन्नी माहिती आहे. मी पहिल्या दिवसापासून कामाला लागेन. निवडून आल्यावर मी सगळ्या लोकांच्या गाठी भेटी घेईन, दररोज त्यांची समस्या जाणून घेईन, ड्रेनेजचे कामं करीन. आज मी तिला असं आहे, काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी लोकांच्या घरात घुसतो पाऊस आल्यावर. पहिले हे जे रोडचं काम झालं त्या गटरीचं संपूर्ण इरिगेशन मशीदपासून तर दर्गादाऱ्यापर्यंत गटर होती, परंतु काही नगरसेवकांनी त्यांना कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, हे टाकू नको रे, आम्हाला पैसे दे त्या गजाचे सिमेंटचे, तुझी मजदुरी. यांनी मिळून वाटून खाल्ले. असे कृत्य मी करणारा माणूस नाही, मी कामच करून दाखवीन. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की मी कामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आणि लोकांचे कामं पहिल्या दिवसापासून सुरू करेल, कारण मला अनुभव आहे, असं या ठिकाणी सय्यद हाफिजुद्दीन सय्यद राजा या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसतात. एकंदरीत यांच्या उमेदवारीबद्दल प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.